नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज दिनांक 9 ऑगस्ट 2024 म्हणजे आज काय आहे तर विश्व आदिवासी दिवस आहे. मित्रांनो, आदिवासी दिनाच्या आपल्या सर्वांना माझ्यातर्फे आणि ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलतर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपण जे परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. आपली जी सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे पेसा संदर्भात, तर त्या केसचे स्टेटस काय आहे. मित्रांनो, आपल्याला त्यांनी दिलेली 5 ऑगस्ट ही तारीख होती. त्या तारखेला हिअरिंग झालेली नाही. तर पुढील हिअरिंगची तारीख बघूया आणि सरकार आपल्यासाठी काय करतं आहे ते बघूया. आपण ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल द्वारे बहुतांश वेळा म्हणजे जवळपास 8 ते 10 वेळेस आपण सर्व मंत्री महोदय तसेच राज्यपालांपर्यंत आपण ईमेल पोहोचवलेले आहेत की सध्याची सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे पेसा संदर्भात, त्यामुळे 17 संवर्गातील पदभरती रखडलेली आहे आणि यामुळे माझ्या तमाम आदिवासी बांधवांचे जे नुकसान होत आहे त्याबद्दल कोणीही आवाज उठवलेला नाही. याआधीच बघा तुम्ही नीट परीक्षेमध्ये जो गोंधळ झाला त्याबद्दल सर्वांनी आवाज उठवला, केवढा मोठा गदारोळ झाला त्यामुळे. पण आपल्या पेसा संदर्भातील केस बाबत अद्यापही कोणीही बोलत नाही. मी स्वतः 8 ते 10 व्हिडिओ तसेच सर्व मंत्री महोदयांना ईमेल केलेले आहेत, परंतु अद्याप कोणाचाही रिप्लाय आलेला नाहीये. मुख्यमंत्री असो किंवा राज्यपाल महोदय असो, कोणाचाही रिप्लाय आलेला नाही. तर आपण सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर चेक करूया की आपल्याला काही तारीख वगैरे पुढची काय दिलेली आहे. या ठिकाणी मी तुम्हाला तुमच्या समोर ही पूर्ण प्रक्रिया करत आहे. मित्रांनो, 10 महिने झाले ही केस पेंडिंग आहे. गेल्या वर्षी 2023 मधील ही केस आहे आणि अद्याप कुठलाही निकाल किंवा हिअरिंगच झालेली नाहीये. मग काय करावे बघा. आता निवडणुका येत आहेत, आपणच ठरवायचं आहे काय करायचं आहे आपल्याला. आपण सुज्ञान आहात. बघा, या ठिकाणी आपण स्टेटस बघूया. आपणही अशाच पद्धतीने चेक करू शकता sci.gov.in वर जाऊन. तर आपल्याला पुढील तारीख दिलेली आहे 5 नंतर आपल्याला दिलेली आहे 14 ऑगस्ट. पण मित्रांनो, ही कम्प्युटर जनरेटेड तारीख आहे. या संदर्भात आपण जे माननीय सर्वोच्च न्यायालय आहे तेथील कोणी वकील आहेत त्यांच्याशी आपण संभाषण करून आपल्याला याबद्दल काही माहिती मिळते का, आणि माहिती मिळाली तर नक्कीच तुमच्यापर्यंत ती माहिती ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल तसेच PDF एखादी मिळाली तर ती टेलिग्राम चॅनलवर आपल्याला शेअर केली जाईल. त्यामुळे ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो. धन्यवाद.